तर पुन्हा एकदा सुरुवात करूया. बघा, आपल्याला सुरुवातीला काय करायचं असते, चार्टवरती की लेवल मार्क करायचे असतात. की लेवल्स मध्ये काय काय येतं, सपोर्ट येतं, रेजिस्टन्स येतात, नंतर मग ट्रेंड लाईन्स. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणत असतो, मार्क लोकेशन ऑन चार्ट. मग ही जी लोकेशन आहे, ही लोकेशन कसली, तर याच्यामध्ये एंट्री आणि एक्झिट या दोन लोकेशन आपल्याला मार्क करायचे असतात. तर एक थोडी उजळणी घेऊया सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन्सची. ओके, तर आपण सपोर्ट एरिया कसा फाइंड करायचा सांगितलं होतं तुम्हाला मी. सपोर्ट एरिया कसा फाइंड करायचा असतो, की अशी प्राइस बँड जेथून वारंवार प्राइस बाउन्स बॅक करते, अशी प्राइस बँड जिथून वारंवार प्राइस अप डायरेक्शन मध्ये स्वतःची दिशा बदलते. ओके, त्या प्राइस बँडला काय म्हटलं जातात, सपोर्ट एरिया. फॉर एक्झाम्पल, एखादा स्टॉक जर असा डाऊन फॉल करत असेल आणि एका विशिष्ट प्राइस पासून तो पुन्हा वर उंचावत असेल, पुन्हा तो वरती झेप घेत असेल, पुन्हा कालांतराने खाली येत असेल आणि पुन्हा इथे काही वेळ ट्रेड करून पुन्हा जर तो वर जात असेल, तर असं म्हटलं जातात की ही जी प्राइस बँड आहे, ही प्राइस बँड त्याची काय होतं, सपोर्ट एरिया असा गृहीत धरला जात असतो. चार्टिस्ट म्हणजे जे चार्ट प्रिपेअर करून ट्रेड घेत असतात, ते या भागाला कोणतं नाव देतात, सपोर्ट एरिया. फॉर एक्झाम्पल, हा जो बँड आहे हा आहे 98 ते 100चा. ओके, ही काही एखादी अशी विशिष्ट प्राइस नसते, तर त्याच्या आजूबाजूला एखादा सायकोलॉजिकल जर कुठला आकडा असेल तर तो लक्षात ठेवला जातो, जो लक्षात ठेवण्यासाठी सोपा आणि सहज असतो. आता फॉर एक्झाम्पल, हा जर ट्रेड इथे 98 ते 102च्या दरम्यान जर हा एक एरिया असेल, ओके, हा असेल 102 आणि खालचा असेल 98, प्राइस इथे येत असेल कुठेतरी ट्रेड करत वर जात असेल, तर 98 आणि 102 हे दोन्हीही रॅन्डम नंबर आहेत, हे आपण सहजतेने लक्षात ठेवू शकत नाही. म्हणून मग आपण काय म्हणू की एक सपोर्ट प्राइस आहे, ती कुठली आहे, ती आहे 100. आपण कोणता आकडा लक्षात ठेवणार आहोत, 100. असं का, कारण ही एक आपली सायकोलॉजी असते, ही ह्युमन सायकोलॉजी आहे. आपण राऊंड फिगरच लक्षात ठेवत असतो. हे जे काही असे नंबर असतात, रॅन्डम नंबर 98.5, 98, 97, हे लक्षात राहू शकत नाही. हे लक्षात ठेवायला आपल्याला कठीण होतं. म्हणून आपण एक अट्रॅन्डम, एक ऍव्हरेज प्राइस जी असते, ही सायकोलॉजिकल जो एक आकडा असतो, दॅट इज 100. या केसमध्ये 100 हा जो आकडा आहे, हा आपण सहजतेने लक्षात ठेवतो. म्हणून आपण काय म्हणतो की आमच्या स्टॉकचा प्राइस सपोर्ट 1000 आहे, 100 आहे, 900 आहे, 850 आहे, असे आपण आकडे लक्षात ठेवत असतो. तर दॅट इज सपोर्ट. ओके, मग ही झाली सपोर्ट बँड. आता नेक्स्ट टॉपिक कुठला सांगितला होता, दॅट इज रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स कसा मार्क करणार आपण, अशी प्राइस एरिया शोधायची असते चार्टमध्ये जिथे वारंवार स्टॉक तिथपर्यंत जातो आणि तिथून खाली पडतो, पुन्हा उंचावतो, पुन्हा वर झेप घेतो आणि त्याच प्राइस बँडला आजूबाजूला कुठेतरी ट्रेड करतो आणि पुन्हा तिथून डाऊन येतो. म्हणजेच काय, तर असा एखादा स्टॉक असा वर जातो आहे, असंच गृहीत धरू आपण की ही 200ची प्राइस बँड आहे, तिथे थोडा वेळ ट्रेड करतो आणि दना खाली पडतो, पुन्हा कुठेतरी सपोर्ट घेऊन अजून हळूहळू हळूहळू वर जातो, तिथे ट्रेड करायचा प्रयत्न करतो, वर जाण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा तिथून खाली येतो, पुन्हा ट्राय करतो तिथे जाण्याचा, पुन्हा तिथून खाली येतो. तर ही जी काही हे जे पिक्स इथे बनलेले आहेत, हे जे शिखर इथे बनलेले आहेत, हे जे शिखर्स आहेत, हे जर हॉरिझॉन्टल्स असेल, बघा, हे जर हॉरिझॉन्टल लाईननी जर असे कनेक्ट करता येत असेल, तर मग याला आपण काय म्हणू, याला म्हणू आपण रेजिस्टन्स लाईन. आणि अशा पद्धतीने ते आपण चार्ट वरती ड्रॉ करू. तर ही जी प्राइस बँड आहे, ही अराउंड 200च्या आजूबाजूला असेल. ओके, हे विशिष्ट ही एरिया असेल. ओके, तर यापैकी आपण कोणता आकडा लक्षात ठेवणार आहोत, 200 हा सहजतेने आपल्याला लक्षात राहतो आणि हा आपण नोट डाऊन करून ठेवू. तर अमक्या स्टॉकचा, फॉर एक्झाम्पल हा XYZ नावाचा स्टॉक आहे, तर XYZ स्टॉक चा जो रेजिस्टन्स एरिया आहे तो नियर अराउंड 200 आहे. मग आपण 200 लक्षात ठेवणार, तर हा झाला याचा रेजिस्टन्स. क्लिअर. मग रेजिस्टन्सचं काय करायचं असते आपल्याला, जर प्राइस जर या रेजिस्टन्स जवळ येत असेल, आपण जर इथे कुठेतरी बाय करून ठेवलेलं असेल, तर आपण काय करायचं की या रेजिस्टन्स जवळ येताच आपण इथे प्रॉफिट बुक करायला पाहिजे. काय करायला पाहिजे आपण,
प्रॉफिट बुक करायला पाहिजे. आणि जर मार्केट जर वीक असेल तर इथे आपण शॉर्ट सुद्धा याला करू शकतो. शॉर्ट म्हणजे दोन प्रकारचं एंट्री हे आपण याच्यामध्ये काम करू शकतो. जर आधी बाय केलं असेल तर इथे आपण काय करणार, याला इथे प्रॉफिट बुक करणार, पहिली केस. अँड द सेकंड केस इज याला आपण ऍडिशनली शॉर्ट सुद्धा करणार. ओके, तर अशा पद्धतीने दोन ट्रेड याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय होतात. हा झाला रेजिस्टन्स. नाउ थर्ड पार्ट इज ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन्स. तर ट्रेंड लाईन्स मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात पहिले ट्रेंड लाईन्स अभ्यास करत असताना दोन गट आपल्याला करायचे आहेत. ओके, कसले दोन गट? दोन गट कसे? एक तर अपट्रेंड असेल, नाहीतर मग एक तर अपट्रेंड असेल, नाहीतर मग काय असेल, डाऊन ट्रेंड असेल. राईट. तर मग मी काय करतो की इकडे आपण डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर म्हणजे इथे आपण अपट्रेंड लिहूया आणि इथे लिहूया आपण डाऊन ट्रेंड. क्लिअर? तर अपट्रेंड मध्ये काय करायचं असते? एंट्री म्हणजे काय असेल इथे? इथे एंट्री असेल बाय साइड. ओके. आणि डाऊन ट्रेंड मध्ये एंट्री म्हणजे काय? शॉर्ट. म्हणजे इथे आपल्याला सेल करावं लागेल. क्लिअर? हा फरक दोघांमधला झाला. नाउ ट्रेंड लाईन. आता अपट्रेंडची ट्रेंड लाईन कशी असेल? ती असेल अशी. ओके, तर स्टॉक असा वर जातो, नंतर थोडा असा खाली येतो, सपोर्ट घेतो, पुन्हा वर जातो, पुन्हा खाली येतो, सपोर्ट घेतो, पुन्हा वर जातो, पुन्हा येतो खाली, सपोर्ट घेतो. म्हणजे हे जेवढेही याचे लो पॉइंट्स आहेत, हे लो पॉइंट जर आपण एका लाईननी असे जर अटॅच केले तर एक लाईन तयार होते आणि ती आपल्याला वरची दिशा दाखवते अशी. ओके, म्हणून हिला आपण काय नाव दिलेलं आहे? अप ट्रेंड लाईन्स. कोणती? अप ट्रेंड लाईन. क्लिअर? तर मग एखादा स्टॉक जर वीक असेल आणि तो जर असा वर जात असेल आणि पुन्हा खाली येत असेल, पुन्हा वर जात असेल, पुन्हा जोरदार खाली येत असेल, पुन्हा वर जात असेल, पुन्हा खाली येत असेल, पुन्हा वर जात असेल, पुन्हा खाली येत असेल, तर हे जेवढे ही पिक्स आहेत, हे पिक्स आपल्याला काय करावं लागेल? एका लाईननी अटॅच करायचा आपण ट्राय करायचं असते आपल्याला. अशी एक लाईन मी खेचतो. ओके, तर ही जी लाईन आहे ही आपल्याला डाऊन डायरेक्शन शो करत आहे, म्हणून हिला आपण डाऊन ट्रेंड लाईन असे नाव दिलेलं आहे. तर मग इथे का कुठला ट्रेड फाइंड करायचा आणि कुठे करायचा? तर जेव्हा स्टॉक या ट्रेंड लाईन जवळ येतो, या पॉइंट्स वरती हे दोन पॉइंट झाल्यानंतर आणि एक ट्रेंड लाईन एस्टॅब्लिश झाल्यानंतर या पॉइंटला आपली प्रथम एंट्री होईल आणि इथे काय करणार आपण? याला शॉर्ट करणार. ओके, आणि खाली गेल्यानंतर आपला रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार, RR रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार आपण प्रॉफिट बुक करणार. पुन्हा हा स्टॉक जर त्या ट्रेंड लाईन जवळ येत असेल तर पुन्हा आपण इथे सेकंड एंट्री घेणार, पुन्हा याला शॉर्ट करणार आणि इथे आपण रिस्क रिवॉर्ड नुसार प्रॉफिट बुक करणार. तर हे झाले ट्रेंड लाईन्सचे दोन प्रकार. एक सांगितले मी तुम्हाला अप ट्रेंड लाईन्स अँड द सेकंड वन इज द डाऊन ट्रेंड लाईन. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करायचे असतात. आता तिसरा प्रकार सांगितला होता की मग आता इथे हे जे ट्रेंड लाईन आहे हे कशाचं काम करत आहे? सपोर्टचं काम करत आहे. मग याला कुठला सपोर्ट म्हटलं जातं? डायगोनल सपोर्ट. ही जी इथे ट्रेंड लाईन आहे डाऊन ट्रेंड मध्ये, या ट्रेंड लाईन कशाचं काम करत आहे? रेझिस्टन्सचं काम करत आहे. तर हा काय झाला? याचा डायगोनल रेझिस्टन्स झाला. हा दोघांमधला फरक आला लक्षात? तर याचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं. आता नंतरचे जो टॉपिक आहे तो हा होता की ब्रेक इन ट्रेंड लाईन्स. हे झालं ट्रेंड लाईन्स नुसार तुम्ही ट्रेड कसे आयडेंटिफाय करायचे, ते कसे घ्यायचे, हे मुद्दे इथे क्लिअर झाले. मग असं होईल ना की कधी कधी काय होईल
की इथे ट्रेंड लाईनचा हा सपोर्ट घेईल आणि थोडासा वर जाऊन पुन्हा खाली येऊन ही ट्रेंड लाईन ब्रेक करेल. ओके, मग ही जर ट्रेंड लाईन त्यांनी ब्रेक केली तर मग काय करायचं आपण? किंवा ही जी ट्रेंड लाईन आहे हा असा वर जाईल, ही ट्रेंड लाईन ब्रेक करेल, म्हणजे डाऊन ट्रेंड लाईन मध्ये असा वर जाऊन तो ती डाऊन ट्रेंड लाईन ब्रेक करेल इथे आणि वर निघून जाईल. मग काय करायचं? जर ही ट्रेंड लाईन जर ब्रेक होत असेल तर आपला जो व्ह्यू आहे आधीचा तो आपल्याला रिव्हर्स करावा लागेल. व्ह्यू रिव्हर्स करणे म्हणजे काय? मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की प्राइस काय करते, एक तर पॅटर्न फॉलो करते, म्हणजे हिस्ट्रीचा जो काही पॅटर्न आहे तो फॉलो करते, इट रिपीट्स हिस्ट्री. नाहीतर मग काय करते की त्याच्या एकदम उलट काम करते, दॅट इज फ्लिप, म्हणजे 100% उलट. म्हणजे आधी जे तुम्ही या ट्रेंड लाईनचा आधार घेऊन या केसमध्ये, या पहिले केस 1, या केस 1 मध्ये तुम्ही या ट्रेंड लाईनचा आधार घेऊन बाय करायचे. ओके, या केस 2 मध्ये, केस 2 म्हणजे कुठली? डाऊन ट्रेंड मध्ये या ट्रेंड लाईनचा आधार घेऊन तुम्ही शॉर्ट करायचे. इथे शॉर्ट केलं, इथे शॉर्ट केलं. जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल तर आता तुम्हाला तुमचा व्ह्यू जो आहे तो काय करावा लागेल? चेंज करावा लागेल. ओके, चेंज म्हणजे कसं की या केसमध्ये म्हणजे केस 1 मध्ये तुम्हाला आता उलट विचार करावा लागेल, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट बुकिंगचा विचार करावा लागेल किंवा तुम्हाला याच्यामध्ये नवीन एक शॉर्ट अपॉर्च्युनिटी शोधावी लागेल. कोणत्या केसमध्ये? या केस 1 मध्ये. केव्हा? जेव्हा ही अप ट्रेंड लाईन ब्रेक होईल तेव्हा. तर चला आता आपण तो टॉपिक डिस्कस करूया. ओके, याची पुन्हा तुम्ही सेव्ह करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज ब्रेक इन ट्रेंड लाईन्स. ब्रेक इन ट्रेंड लाईन्स. मग पुन्हा तसंच करूया आपण, याचे 2 भाग तयार करूया. डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर. याच्यामध्ये पहिला पार्ट लिहूया आपण अप ट्रेंड, याच्यामध्ये लिहूया आपण डाऊन ट्रेंड. ओके, या अप ट्रेंड मध्ये एक अशी अप ट्रेंड आहे, लाईनची लाईन आहे असं आपण गृहीत धरूया. ओके, आणि याच्यामध्ये एखादा स्टॉक या पद्धतीने ट्रेड करतो आहे. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ते इथे तो ब्रेक करतोय आणि वर जाण्याचा प्रयत्न करतोय, बट तो खाली येतोय. मग आपण काय करणार? तर आता आपल्याला ट्रेंड लाईन इन ट्रेंड लाईन्स म्हणजे आपल्याला मल्टिपल ट्रेंड लाईन्स काढाव्या लागतील. म्हणजे कसं बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? अँगल ऑफ ट्रेंड लाईन, हा या लाईनचा जो अँगल आहे तो गुड अँगल आहे, म्हणजे चांगला अँगल आहे. असा अँगल जो आहे तो ट्रेडेबल असतो, कारण हा अबोव 30 येतो. अबोव काय येतो? हा 30 डिग्री अँगल. ग्रेट, ठीक आहे. तर हा ट्रेडेबल असतो आणि याला आपण या दिशेमध्ये ट्रेड करायला पाहिजे. हाफ ट्रेंड मध्ये दर्शवतो आपल्याला, तर इथे आपण बाय साइडची आपण ट्रेड आयडेंटिफाय करायला पाहिजे, बाय साइड. ओके, आता एक दुसरी ट्रेंड लाईन कशी तयार होते बघा. हा एक स्विंग पॉइंट आहे, हा एक स्विंग पॉइंट आहे, राईट. मी यांना जॉईन करून घेतो, अशी एक ट्रेंड लाईन तयार होईल. क्लिअर? म्हणजे ट्रेंड लाईन कशी तयार होईल? आता एक अशी ट्रेंड लाईन तयार होईल, राईट. आता मला सांगा, आपण मागे बोललो होतो ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनचा जो अँगल आहे तो काय आहे? याचा अँगल काय असेल या ट्रेंड लाईनचा? बिलो 30, म्हणजे अराउंड 10 to 15 डिग्रीज असेल हा अँगल. हा ट्रेडेबल आहे का? नाही. मग असा जर अँगल ट्रेंड लाईनचा होत असेल तर इथे आपण बाय करणार का? बाय करणार का आपण? नाही करणार. का नाही करणार? कारण आपण जे ट्रेंड लाईनचं शिकलेलो आहे, ट्रेंड लाईन मध्ये आपण हे शिकलेलो आहे की अँगल इज इम्पॉर्टंट. अँगल काय? मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की जर याचा जर अँगल जर असा डाऊन होत असेल
तर हा जो अपट्रेंड आहे, हा जो कंटिन्यू अपट्रेंड होता, हा ट्रेंड इथे बेंड व्हायला लागलेला आहे. काय व्हायला लागलेला आहे? बेंड. म्हणजे ही लाईन इथे अशी सरळ वर आली. ओके, नंतर मात्र ते हळूहळू हळूहळू काय व्हायला लागलेली आहे, या डायरेक्शन मध्ये ती बेंड व्हायला लागलेली आहे. मग एक स्लोगन तुम्हाला माहित आहे, ट्रेंड इज फ्रेंड अंटिल इट बेंड्स. लिहून घ्या, ट्रेंड इज फ्रेंड अंटिल इट बेंड्स. जोपर्यंत तो बेंड होत नाही, इथे बेंड झालेला आहे, तोपर्यंतच तो आपला मित्र असतो. जेव्हा तो बेंड होतो त्यानंतर आपण प्रॉफिट बुक करायला पाहिजे आणि त्याच्यासोबतची जी काही आपली दोस्ती आहे, जी काही मैत्री आहे, ती आपण तोडून टाकायला पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ हा आहे की जर इथे कुठे जर आपण बाय केलेलं असेल, तर हे बेंड झाल्यानंतर इथे कुठेतरी आपण सेल करून एक्झिट करायला पाहिजे, प्रॉफिट बुक करायला पाहिजे. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे, ही छोटी ट्रेंड लाईन जी आहे आतमधली ही, ओके, ही जेव्हा ब्रेक होईल डाऊन साइडला, तेव्हा आपण याला शॉर्ट करायला पाहिजे. केव्हा शॉर्ट करायला पाहिजे? जेव्हा ही डाऊन ट्रेंड लाईन जी आपण काढलेली आहे, ही जेव्हा खाली अशी ब्रेक होईल, जेव्हा अशी खाली ब्रेक होईल, तेव्हा आपण याला काय करायला पाहिजे? शॉर्ट करायला पाहिजे, शॉर्ट. आणि वरती आपण काय द्यायला पाहिजे? स्टॉप लॉस. हे आपण शिकलो. ओके, सिमिलरली डाऊन ट्रेंड मध्ये कसं होईल की एखादा स्टॉक अशा पद्धतीने काय होईल, खाली जात असेल, डाऊन डायरेक्शन जात असेल. ओके, तर या डाऊन ट्रेंड मध्ये जात असताना तो काय करेल, असा खाली खाली जाताना तो एकदम स्वस्त वाटायला लागेल लोकांना, इन्व्हेस्टर्स लोकांना. मग ते काय करतील की याला ना आणखी याच्यामध्ये सेलिंग न येता ही ट्रेंड लाईन ब्रेक करेल. मग जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक करेल, तर आपण काय करू, हेच लॉजिक जे आधीच इथलं हे जे लॉजिक पाहिलं होतं आपण, हेच लॉजिक इथे लावूया, बट उलट डायरेक्शनला लावू. तर इथे काय करू आपण की एक अशी हे जे काही स्विंग पॉइंट आहे, हा पॉइंट यांना जॉईन करत आपण एक आणखी इथे काय करू, ट्रेंड लाईन इथे एक छोटीशी आपण ड्रॉ, राईट. आणि ही जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक होईल अशी, ब्रेक झाल्यानंतर आपण तिथे काय करूया, अशी ब्रेक होईल, कंप्लीट ब्रेक होईल. आता इथे पण बघा, हा जो ट्रेंड होता हा डाऊन होता आणि हा इथे काय होतो आहे, बेंड होतोय. हा याच्यामध्ये काय यायला लागलेला आहे, बेंड. जेव्हा हा बेंड होईल, बेंड झाल्यानंतर रिव्हर्सलची शक्यता जास्त असते, प्राइस रिव्हर्स होऊ शकते, अप डायरेक्शन ती मुवमेंट करू शकते. म्हणून मग हा पूर्ण बेंड झाल्यानंतर ट्रेंड लाईन ब्रेक होऊ देऊ आपण. आणि जेव्हा हा रिटेस्ट करेल आणि प्राइस वर निघेल, म्हणजे इथे या जागेवरती जेव्हा रिजेक्शन बार तयार होतील, तेव्हा आपण याला बाय करू. म्हणजे आतापर्यंत आपला याच्यामध्ये जो व्ह्यू होता तो शॉर्टचा होता, शॉर्ट शॉर्ट शॉर्ट. आता आपला तो व्ह्यू चेंज झालेला आहे आणि इथे आपण याला काय करू, बाय करू, दॅट इज लॉंग एंट्री, बाय. हे झालं ब्रेक इन ट्रेंड लाईन, राईट. आणखी एक टॉपिक, आता याला पण तुम्ही सेव्ह करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखी एक टॉपिक राहिला होता आपला की ब्रेक इन सपोर्ट अँड ब्रेक इन रेजिस्टन्स. हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा स्टॉक जर हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये जर ट्रेड करत असेल आणि त्यांनी जर त्याच्यामध्ये ब्रेक दिला असेल, हा जर इथे असा ट्रेड करत आहे, ओके, आणि यांनी जर असा अपसाइडला ब्रेक दिला असेल, तर आपण काय करणार, ब्रेकआउट आल्यानंतर बाय करणार. किंवा सेकंड एंट्री म्हणजे हा जेव्हा ही लेवल रिटेस्ट करेल आणि पुन्हा वर जाईल, तेव्हा हे रिटेस्ट केल्यानंतर इथे पुन्हा आपण सेकंड एंट्री घेणार, सेकंड एंट्री. अशा पद्धतीने ही पहिली जी एंट्री आहे हिला म्हणू आपण ब्रेकआउट एंट्री, आणि हे जे सेकंड आहे याला म्हणू आपण रिटेस्ट एंट्री, किंवा याला पुलबॅक सुद्धा म्हणतात, पुलबॅक. आणि जेव्हा जेव्हा असे हेवी पुलबॅक येतात, ते पुलबॅक आपण ट्रेड करायलाच पाहिजे, कारण हे पुलबॅक
सक्सेसफुल होण्याची किंवा असे ट्रेड विनिंग प्रोबॅबिलिटी म्हणू आपण, या पुलबॅक ट्रेडिंगची विनिंग प्रोबॅबिलिटी ही जास्त असते, अबोव्ह 80% राहते. ओके, म्हणून हे पुलबॅक आपण ट्रेड करायलाच पाहिजे. क्लिअर? तर अशा पद्धतीने हे जे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे, हे बघितलेलं आहे ब्रेक इन रेझिस्टन्स. काय ब्रेक झालेला आहे इथे? रेझिस्टन्स ब्रेक झालेला आहे. कुठे? या भागामध्ये. क्लिअर? मग कधी कधी काय होतं की रेझिस्टन्स ब्रेक होतो, पण दुसऱ्या दिवशी ना पुन्हा प्राइस ना खाली क्लोजिंग देते, आतमध्ये येते. तर अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे की याच्यामध्ये लॉस बुक करून एक्झिट करायला पाहिजे. बुक लॉस आणि एक्झिट करायला पाहिजे. मी तुम्हाला ते काही एक्झाम्पल्स काढलेले आहे, मी ते तुम्हाला शो करतो. आपण दिलेलेच होते, त्याच्याबद्दल आपण बोलूया. म्हणजे कसं आपलं नुकसान वाचते, म्हणजे जे काही पुढचा जो लॉस आहे तो कशा प्रकारे आपण वाचवू शकतो ते त्याच्यामध्ये क्लिअर होईल. ठीक आहे, याची पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. नंतर आपण बघितलं होतं की ब्रेक इन सपोर्ट. जर सपोर्ट मध्ये जर ब्रेक येत असेल, एखादा स्टॉक जर असा ट्रेड करतो आहे आणि जर तो सपोर्ट ब्रेक करत असेल, तर इथे आपण काय करणार? याला शॉर्ट करणार. आणि हा जर रिटेस्ट करत असेल ही लेवल आणि इथे जर रिजेक्शन बार तयार होत असेल, तर इथे याला पुन्हा आपण काय करणार? शॉर्ट करणार. म्हणजे पहिली फर्स्ट एंट्री दॅट इज ब्रेकआउट एंट्री, किंवा याला काही जण ब्रेकडाऊन म्हणतात. आणि ही जी सेकंड एंट्री आहे याला जे म्हणतात, याला तेच नाव आहे रिटेस्ट, दॅट इज पुलबॅक. अशा पद्धतीने याला सुद्धा आपण काय, ही झाली तुमची सेकंड एंट्री. ओके, आणि रिस्क रिवॉर्ड नुसार आपण प्रॉफिट आपण बुक करायचं असते, प्रॉफिट बुकिंग. मग तिथे आपण हे नाही करायचं की अरे रे मी विनाकारण विकला किंवा विनाकारण मी बाय केला, मला आणखी प्रॉफिट होत होतं, असं नसतं. तुम्ही जर रिस्क 1 रुपयाची घेत आहात आणि तुम्हाला जर 2 रुपये 2.5 रुपये जर प्रॉफिट होत असेल, तर ते आपण बुक करायला पाहिजे. म्हणजे हे छोटे छोटे प्रॉफिट बुकिंग करायची एक आपल्याला हॅबिट असायला पाहिजे. छोटे लॉस बुक करायची हॅबिट असायला पाहिजे, प्रॉफिट बुक करायची हॅबिट असायला पाहिजे. आणि नंतर हळूहळू आपल्यामध्ये काय येईल, एक डेव्हलपमेंट येईल, नाही का? तर बरेच लोकांना ना प्रॉफिट बुकिंग करणं समजत नाही आणि मग ते त्यांचा लॉस करून बसतात. ठीक आहे, याला आपण, याची पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. राईट, आता येऊ आपण चार्ट डिस्कशन वरती. ही झाली आहे आपली बेसिक थिअरी. याच्या संदर्भात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा, कारण आपण आपल्याला आता लाईव्ह चार्ट्स घ्यायचे आहेत. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, नाही तर तुम्ही तुमचा डायरेक्ट माईक ऑन करा आणि विचारा. आता आपण डायरेक्ट चार्ट वर जाऊया. ठीक आहे, ट्रेडिंग व्ह्यूचं मी ऍप ओपन करतो आहे. ट्रेडिंग व्ह्यूवरती मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की याच्यावरती तुम्ही साइन अप करून काही चार्ट्स प्रिपरेशनची तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. राहील का लक्षात? तर आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडी प्रॅक्टिस करायची आहे. 1 मिनिट, याचं मी तुम्हाला डार्क कलर घेऊया आपण. तर हा, मी काही चार्ट काढून ठेवलेले आहेत बघा. पहिला आहे सिप्ला. सर्वांना दिसत आहे? चार्ट क्लिअर दिसतोय का? आता बघा, तुम्हाला आता हा जो चार्ट आहे हा मी एकदम तुम्हाला दाखविला. असं न करता आपण काय करूया, याला थोडस आता आपण सिस्टमॅटिकली घेऊया. बघा, आता आहिस्ता आहिस्ता आपण जाऊया. चार्ट बघा,
आता चार्ट मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे स्विंग पॉइंट. काय आयडेंटिफाय करायचं असते आपल्याला? स्विंग पॉइंट आयडेंटिफाय करायचं असते. तर चला आता मला तुम्ही माईक ऑन करा, आता मला मदत करा स्विंग पॉइंट हायलाइट करायसाठी. कसे स्विंग पॉइंट आपण हायलाइट करू? 720 हा 740 आणि वर आता इथे सर बघा. 820. हा आता लेफ्ट टू राईट जाऊ आपण. इथे एक हा स्विंग आहे. ओके, दुसरा हा स्विंग आहे. नंतर हा इथे आपल्याला इथे पण एक छोटासा स्विंग दिसतो, इथे पण दिसतो, इथे पण दिसतो. ओके, क्लिअर. मग आता हे तर एका लाईन मध्ये नाही आहे ना, मग थोड्याशे जर लाईन आपली कटत असेल तर चालेल. थोडा म्हणजे तेवढा तर आपण म्हणतो ना, तेवढा तर पिक्चर पण कट असतो. तर मग मी काय करतो, इथे एक ट्रेंड लाईन सिलेक्ट करतो. ट्रेंड लाईन कशी सिलेक्ट करायची? हे इथे असतं, दिलेली असते. ही ट्रेंड लाईन सिलेक्ट करायची है ना, आणि कर्सर मी इथे ठेवून इथे मी यांना सगळ्यांना मी जॉईन करायचा प्रयत्न करतो. राईट. आता याच्यामध्ये अॅक्युरसी किती आहे? आता तुम्हाला काय वाटतं की अरे इथे तर मग ही लाईन ही आता इथे मग हा पॉइंट कटतो आहे, कटताना तुम्हाला दिसतो आहे. राईट. आता हा इथे आहे बघा, लाईन थोडी आपल्याला ब्रेक झालेली दिसते. इथे आपल्याला लाईन थोडी ब्रेक झालेली दिसते. इथे मग टच येत नाही आहे. मग आपण याला काय करू, थोडं ऍडजस्ट करू. पुन्हा माऊस मी सिलेक्ट करतो, थोडं याला मी ऍडजस्ट करतो ना. आता पुन्हा आपण बघा कसं दिसतंय ते. अशा पद्धतीने आपली ही ट्रेंड लाईन तयार झाली. ओके, म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं की इट्स अ प्राइस एरिया. मग तुम्हाला काय करावं लागेल, याला पॅरलल आणखी एक लाईन काढावं लागेल. मग मी याला पुन्हा सिलेक्ट करतो. हे जे 3 पॉइंट्स तुम्हाला दिसून राहिलेले आहे मोर, याच्यामध्ये जायचं आणि याचा आपण काय करायचा, क्लोन तयार करायचा. ठीक आहे. क्लोन तयार केल्यानंतर याला मी सिलेक्ट करून इथे ऍडजस्ट करतो. नाउ इट्स अ एरिया. आता कसं दिसून राहिलेलं आपल्याला, व्यवस्थित दिसत आहे ना. तर ही एक लाईन झाली. सेकंड, आता आपण या राईट साइडचे आपण स्विंग हायलाइट करूया. बघा है ना, हा एक स्विंग पॉइंट होता. राईट. त्याच्यानंतर जो स्विंग पॉइंट आला, हा स्विंग पॉइंट आलेला. क्लिअर. हे 2 स्विंग पॉइंट आपण जॉईन करूया. मग इथे मी काय करतोय की पुन्हा ट्रेंड लाईन सिलेक्ट करतो आणि आणि अशा पद्धतीने हे 2 पॉइंट अशा पद्धतीने आपण ते काय करूया, 2 पॉइंट जॉईन करूया. आता तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, क्लिअर करू आपण. आणि हे जे काही लाईन काढल्या होत्या याला आपण डिलीट करून टाकू. असं चालेल. आता आपण काय बोललो होतो की जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल, ट्रेंड लाईन जर ब्रेक होत असेल तर आपण कोणता ट्रेड घेऊ शकतो, लॉंग साइड. म्हणजे इथे आपण काय करू शकतो, शेअर्स बाय करू शकतो. बरोबर. मग आता हे ब्रेक होते का हे आपल्याला बघावं लागेल. मग चला बघूया. बघा आता शांततेने. हा, याला म्हणतो ब्रेक आपण. बघा ब्रेक कशी काय झाली, प्राइस बघा. प्राइस आधी ट्रेंड लाईन जवळ आली. राईट. ट्रेंड लाईन जवळ आल्यानंतर 2 दिवस प्राइसने तिथे हॉल्ट केला, म्हणजे थांबलं ते तिथे, खाली नाही गेली. जर याच्यामध्ये जर विकनेस असतं तर हा इथून काय गेला असता, स्टॉक डाऊन साइड गेला असता. बट याचा इथे हॉल्ट करणं आपल्याला हे दर्शवतं की याच्यामध्ये काय आहे, स्ट्रेंथ आहे. आणि मग आपण काय करू की ही जी रेंज आहे ही रेंज मार्क करू आणि या रेंजच्या वरती आपण बाय करू. हे झालं आपलं सेकंड कन्फर्मेशन. फर्स्ट कन्फर्मेशन ब्रेक, सेकंड कन्फर्मेशन तिथे रेंज फॉर्मेशन झालेली आहे, स्टॉकने तिथे ट्रेड केलेला आहे आणि नंतर ब्रेकआउट देऊन तो वर जातोय, तर याच्यावरती आपण बायची एंट्री घेऊया. आता पुढे कंटिन्यू करूया, काय झालं ते बघू.
पुन्हा स्टॉप घेऊया. ठीक आहे. आता बघा, ही जी आपली आधीची ट्रेंड लाईन येत होती, हिला आपण एक्सटेंड करू. केलं का? बरोबर. म्हणजे प्राइसला आता या कॅन्डल मध्ये रिजेक्शन आलेलं आहे. कोणत्या कॅन्डलला? बघा, ते मी हाईट केलं. या कॅन्डल मध्ये रिजेक्शन आलेलं आहे. ही कॅन्डल ग्रीन, प्राइस रिजेक्शन आलेलं म्हणजे प्राइसनी वर जाण्याचा प्रयत्न केला, बट तिथूनच त्याला रिजेक्शन आलं. का आलं? कारण ही आपली एक ट्रेंड लाईन येऊन राहिली होती, ही वरची. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे वरची, ही कशाचं काम करत आहे? रेझिस्टन्सचं काम करत आहे. कशाचं काम करत आहे? रेझिस्टन्स. म्हणजे आधी जी आपली जी आधीची प्रिपरेशन होती, ती आपल्याला फ्युचर मध्ये बघा कशा पद्धतीने कामी येत आहे. फ्युचर मध्ये कितीतरी दिवसानंतर ती आपल्या कामी आली. राईट. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही इथे एंट्री घेतली, स्टॉप लॉस लावत असताना बिलो द रेंज, म्हणजे या रेंजच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असेल, इथे तुमची एंट्री असेल, म्हणजे या लेवलला तुम्ही बाय केलेलं असेल, है ना, एवढी तुम्ही रिस्क घेतलेली आहे. आणि या रिस्कच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही किती प्रॉफिट बुक केलेला आहे? इथपर्यंत. म्हणजे या रिस्कच्या जर आपण तुलना केली तर नक्कीच आपण प्रॉफिट इथे जास्त बुक केलेला आहे. जर बघायचं असेल तर आपण ते बघू शकतो की कशा पद्धतीने आपण प्रॉफिट बुक केलेला आहे, किती केलेला आहे. कसं बघणार? तर त्याच्यासाठी काही टूल्स दिलेले आहेत, त्या टूल्सचा आपण वापर करू. ते टूल्स मी तुम्हाला सांगितले होते. ते लॉंग एंट्रीचं टूल आहे. या लेवलला कुठेतरी आपली एंट्री झाली असेल, स्टॉप लॉस सेट करा आधी. रेंजच्या बिलो रेंज आपला काय आहे? स्टॉप लॉस आहे. आणि जे काही टार्गेट असेल ते टार्गेट असेल आपला या ट्रेंड लाईन पर्यंतच. बघा, इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज सुद्धा इथे आपल्याला दिसतोय आहे. 12.8% आपल्याला टार्गेट प्रॉफिट झालेला आहे. आणि जे काही रिस्क होती ती होती आपली 4%ची. क्लिअर. आणि जो काही रिस्क रिवॉर्ड रेशो होता, कृपया माईक बंद करा, कोणाच तरी माईक सुरू आहे. आणि हा जो रिस्क रिवॉर्ड रेशो होता, तो रिस्क रिवॉर्ड रेशो इथे आपल्याला लिहून आलेला आहे 3.79. म्हणजे कमी जास्त 4 पट आपण काय बुक केलेलं आहे? प्रॉफिट बुक केलेलं आहे. कशाच्या 4 पट? रिस्कच्या 4 पट. समजलं का? म्हणजे जेव्हा अशा ट्रेंड लाईन ब्रेक्स होत असतात तेव्हा आपल्याला अशी एक बिग मुवमेंट आपल्याला मिळते. तर हे एक्झाम्पल झालं ट्रेंड लाईन ब्रेकआउट. कशाचं एक्झाम्पल आहे? ट्रेंड लाईन ब्रेकआउट. तुम्हाला याचा जर स्नॅपशॉट काढायचा असेल तर तो तुम्ही कृपया घेऊन घ्या. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. इथपर्यंत काही अडचण आहे का कुणाला? सांगा. आता डाऊन साइडची ट्रेंड लाईन सपोर्टचं काम करते, मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. आता इथे एक लोअर स्विंग आहे, इथे लोअर स्विंग आहे, इथे लोअर स्विंग आहे, है ना. मग आपण काय करूया की या 2-3 पॉइंटना जॉईन करायचा आपण प्रयत्न करूया. बघूया कसं काय होतं ते. एक इथे मी ट्रेंड लाईन सिलेक्ट करतो आणि हे जेवढेही स्विंग पॉइंट आहे त्यांना असा मी ह्या तिघांना मॅच करतो. ओके. हा झाला पहिला पॉइंट, हा झाला दुसरा पॉइंट, हा तिसरा. हे 3 पॉइंट आपल्याला मिळालेले आहे. आणि जेव्हा चौथ्यांदा प्राइस याच्यामध्ये खाली गेली, ओके, खाली जाऊन प्राइस वर येऊन इथे काय झालेलं आहे? वरती क्लोजिंग दिलेलं आहे. दिसते का तुम्हाला? प्राइस आधी खाली गेली, एक डिप तयार केला आणि पुन्हा वर आला. तर याला म्हणत असतात फॉल्स ब्रेकडाऊन. काय म्हणतात याला? फॉल्स ब्रेकडाऊन. म्हणजे प्राइस थोड्या वेळासाठीच खाली गेलेली, पुन्हा वर आलेली आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे? ज्यांनी हे ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झाल्यानंतर ज्या लोकांनी इथं शॉर्ट केलेलं आहे त्या सर्वांचे काय गेलेले आहे? स्टॉप लॉस हिट झालेले आहे. आणि स्टॉप लॉस हिट होणं इट्स अ कॉमन थिंग. तुम्ही असं नका वाटून घेऊ की मग आपले स्टॉप लॉस हिट व्हायला नको. असं नाही आहे, है ना. 10 वर्षानंतरही तुमचे स्टॉप लॉस हिट होतीलच.
ओके, तर अशा तऱ्हेने हे आपण एक डाऊन ट्रेंड लाईनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ही जी डाऊन ट्रेंड लाईन आहे ही कशाचं काम करत आहे? सपोर्टचं काम करत आहे. तर ही जी अप ट्रेंड लाईन, सॉरी, ही वरची जी काही ट्रेंड लाईन आहे ही